नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी चहा झाला आणि त्याच्यानंतर मग दूध तापवले. दूध तापवून झाल्यानंतर चला म्हटलं आता स्वयंपाक करूया. आपल्या घरातल्या बायकांचा सगळ्यात जास्त वेळ तर इथेच जातो, बरोबर ना? आणि आज मी बनवते मनूसाठी टिफिनला बटाट्याची चटणी आणि पोळी. मस्त जिरे मोहरी कढईत टाकली, जिरे मोहरी तडतडू दिली, मग हिरवी मिरची चिरून मस्त टाकली, नंतर कढीपत्ता टाकला आणि नंतर हळद धनेपूड टाकलं आणि नंतर जो बारीक चिरलेला बटाटा होता तो बटाटा टाकला आणि नंतर वरून थोडीशी मॅगी मसाला टाकणार होती, कारण टेस्ट येते बटाट्याच्या चटणीला आणि लहान मुलं आवडीने खातात. माझ्या मनूला बटाट्याची चटणी मॅगी मसाला थोडा टाकला की खूप आवडते आणि मग मी तशीच बटाट्याची चटणी बनवते आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मग इकडं मी नंतर बटाट्याची चटणी शिजवून घेणार होती आणि नंतर पोळ्या लाटायला घेतल्या. तर इकडं सूर्यदेव आहे ना, मला रोज दर्शन देतात. मी जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा मी स्वयंपाक करत असते आणि ते उगवत असतात. रोज मला त्यांचं दर्शन होतं बरं का असं. आणि आपण रोज तेच काम करतो, भाजी चिरणं, पोळ्या करणं, पण प्रत्येक वेळी आपल्यातली माया आणि प्रेम यात मिसळलेलं असतं. म्हणूनच घरचं जेवण नेहमी खास असतं, बरोबर आहे ना? आणि हो, स्वयंपाक करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. मी पण करते बरं का. आजचा दिवस चांगला जावो, सगळे खुश राहो असं मनात नेहमी म्हणायचं. आणि मी पण म्हणते, कारण आपण जे अन्न बनवतो त्यात आपल्या भावना पण मिसळतात असं म्हणतात, बरोबर ना? तुम्ही पण सांगा, आज तुम्ही काय बनवलंय आणि किचनमध्ये तुम्ही काम करत असताना, स्वयंपाक करत असताना काय विचार करता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर मग मनूचा टिफिन वगैरे भरला आणि मनूला खाली आम्ही सोडायला गेलो, मी आणि शिव आणि मनू. तर नंतर खाली तिथं ना एका ठिकाणी काम चालू होतं, तर तिकडं आवाज येत होता, ते JCB वगैरे होते तिथं. तर शिव तो तिकडून जसा आवाज यायचा तसा नाचायचा इकडे. हे बघा, हेच म्हटलं चला हे पण शूट करून घेऊया आणि तुम्हाला दाखवूया. लहान मुलं खूप कॉमेडी करतात हां. तिथं मला इतकं हसायला येत होतं. मनू पण त्याच्याबरोबर खेळायला लागली, नाचायला लागली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.